बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळलेत। सीपीआर मध्ये दोन्ही रुग्ण दाखल झालेले आहेत। कोगनोळी येथील 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षांचे बाळ असं 2 रुग्ण पुण्यामध्ये थैमान घातलेल्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, गेल्या काही दिवसापासून ज्या रोगाने थैमान घातले ते कोल्हापुरामध्ये शिरकाव केला आणि आता 2 रुग्ण रात्री दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्याची चालू झालेले आहे। पुण्यामध्ये ज्या प्रकारे 120 रुग्ण आहेत त्याच प्रमाणात जर आता कोल्हापुरामध्ये झाले, कारण पुणे आणि कोल्हापूरमध्ये जाणं येणं सारखं असतं प्रत्येकाचं, आणि हा रोग होतो तो संसर्ग नसला तरी पाण्यातून होता असं सांगितलेलं आहे। परवा दिवशीच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं की या रोगासाठी राज्यामध्ये सगळीकडे सतर्कता दिली आहे, परंतु कोल्हापुरामध्ये काय काय सतर्कता दिली सांगण्याचे विसरले। आता कोल्हापुरामध्ये 2 रुग्ण आल्यानंतर आता त्यांच्या होम टाउन मध्ये त्यांनी कशा प्रकारे व्यवस्था केली हे पाहणं गरजेचं आहे। जी धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।